नमस्कार. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साधी सोपी चीज बॉलची रेसिपी. बघायला दिसतात अगदी अवघड, पण बनवायला अगदी सोपे आणि त्याला फारसं काही सामान पण लागत नाही. फक्त आपल्या घरात जर चीज, उकडलेला बटाटा आणि ब्रेड जर आहे तर आपण चीज बॉल्स लगेच 10-15 मिनिटात घरात बनवू शकतो. मुलीला चीज बॉल्स खायचे होते. ऑइली असतं म्हणून मी फारसं ऑइली बनवत नाही, पण आता तिला खायचं होतं म्हणून म्हटलं चला बनवूयात. आणि माझ्या भरपूरशा मैत्रिणींनी मला रेसिपी विचारली होती, मग म्हटलं त्या फ्रेंडसोबत तुम्हालाही ही रेसिपी शेअर करूया. तर चला बघूया चीज बॉलची रेसिपी. चीज बॉल करणं अगदी सोपं आहे. बस उकडलेला बटाटा घ्यायचा, त्याला किसून घ्यायचं. माझ्याकडे एकच होता म्हणून किसून घेतला तो. तर तुम्हाला जर 10-15 चीज बॉल करायचे असतील तर किमान 2 बटाटे तरी तुम्हाला उकडून घ्यायला हवे. आणि 4-5 ब्रेडचं मिक्सरमध्ये हा मी चुरा करून घेतला आहे, तो मिक्स केला. त्याचाही काही अंदाज तेवढं जास्ती काही नाही आहे. त्या बटाट्यामध्ये आपलं चपातीचं पीठ मिळतो तसं त्या बटाट्यामध्ये मावेल एवढं ब्रेड क्रम्स आपण टाकायचं आहे. आणि आतमध्ये भरायला चीज हवं आपल्याला, म्हणून माझ्याकडे मोझरेला चीज नव्हतं म्हणून मी चीजचे स्लाइस होते तर मी हे चीज काढून घेते आहे, म्हणजे ते थोडं सॉफ्ट होऊन जाईल. आणि या जो बटाटा आणि ब्रेड क्रम्सचं जे मिक्सचर बनवून ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, चिली फ्लेक्स घालायचं आहे. जर आपल्याकडे घरामध्ये पिझ्झा मसाला आहे तर तो पिझ्झा मसाला टाकू शकतो किंवा मॅगी मसाला टाकू शकतो. मॅगी मसाला मी फार अवॉइड करते, पण जर तुम्हाला खायचा असेल तर तो टाकला तर टेस्ट छान येते. आणि पिझ्झा मसाला डीमार्टमध्ये वगैरे आपल्याला मिळतो बॉटलमध्ये. 80-90 रुपयाची बॉटल असते पिझ्झा मसाल्याची, किंवा एक सॅशेट पण येतं 50-60 रुपयाला. पिझ्झा मसाला असं लिहिलं असतं त्याच्यावर, ते घातलं तर टेस्ट अजून चांगली येईल. माझ्याकडे ते नव्हतं तर मी नाही घातलं. मी फक्त 1-2 मिरच्या ओव्हनमध्ये थोडा गरम करून घेतल्या आणि त्या हातानेच कुस्करून त्यामध्ये मिक्स केल्या होत्या. आणि हे आता आपलं सारण तयार झाले आहे. बटाटा, ब्रेड, मीठ, मिरची, चिली फ्लेक्स याची पारी बनवून घ्यायची. आणि त्या पारीमध्ये जसं आपण पुरण किंवा आलू पराठा करतो किंवा पुरण भरतो तसं भरून घ्यायचं आहे. आणि असं भरायचं आहे की चीज बाहेर नाही आलं पाहिजे. चीज जर बाहेर आलं तर ते तेलामध्ये विरघळेल आणि आपलं सगळं तेल खराब होईल. म्हणून हे बनवताना थोडी काळजी घ्यायची की चीज बाहेर नाही आलं पाहिजे. तर बस आपल्याला हे बॉल बनवून घ्यायचे आहे, तसे बनवून आणि हे ठेवून द्यायचे. याच्यामध्ये तुम्हाला समजलं ना आता, बटाटा, ब्रेड, चिली फ्लेक्स, पिझ्झा मसाला, ऑरिगॅनो असेल तर ऑरिगॅनो. परत तुम्हाला यामध्ये कांदा वगैरे जाणार नाही. परत तुम्ही आता हे नुसते मी बटाट्याचे केले आहेत, तसे याच्यामध्ये आपण सगळ्या मिक्स व्हेज पण घालू शकतो. जसं गाजर, शिमला मिरची, बटाटा, फ्लावर हे सगळं उकडून आपण त्याला स्मॅश करून त्याच्यामध्ये जेवढं ब्रेड क्रम्स मावेल तेवढं करून हे असंच सेम प्रोसिजर करून आपण व्हेज चीज बॉल पण बनवू शकतो. तर हे आता आपले चीज बॉल अर्धे तयार झाले आहेत. तर तो एकच मी निमुळता केला होता, त्याला पण मी गोल करून घेतला. आणि बस याला आता आपल्याला बाइंडिंगसाठी मैदा हवा आहे, म्हणून मी मैदा घेतला. थोडासा मैदा घ्यायचा, 2-3 चम्मच, आणि त्याची पातळ अशी पेस्ट करून घ्यायची. त्या मैद्यामध्ये आपल्याला थोडंसं चिली फ्लेक्स, आता मी लहान मुलांसाठी करत होते म्हणून जास्त मिरची वगैरे घातली नाही, पण चिली फ्लेक्स घाला, मीठ घाला, याच्यामध्येही थोडा पिझ्झा मसाला घाला, म्हणजे चव छान येते. आणि बस याची पातळ अशी पेस्ट करून आपल्याला हे बॉल्स त्यामध्ये डिप करून बाजूला करून ठेवायचे आहेत. यामध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम पटकन पूर्ण पाणी घालायचं नाही आहे. थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, कारण जर एकदम पाणी घातलं तर ते त्या मैद्याच्या गुठळ्या होतात. म्हणून आधी घट्ट असं करून त्या गुठळ्या काढून नंतर आपल्याला पाणी घालायचं आहे. एकदम आपण म्हटलं मला एवढं पाणी घालायचं आहे टाकून दिलं तर आपल्याला जास्ती वेळ लागणार आणि जास्ती काम करावं लागणार. म्हणून थोडं पाणी घ्या, थोडंसं असं बोटांनी त्याला दाबून त्या गुठळ्या सगळ्या काढा. आणि हे असं सैलसर एकदम पातळ, घट्ट नको. जर घट्ट असेल तर नुसता मैद्याची टेस्ट आपल्याला येणार. आपल्याला फक्त त्या बॉल्सला ब्रेड क्रम्स चिटकले पाहिजे आणि
पातळ लेअर आला पाहिजे यासाठी आपण ते मैद्याचं पाणी वापरतोय। म्हणून आपण भजीचं बटाटा भजी करतो ते बेसन भिजवतो त्याही पेक्षा पातळ आपल्याला हे भिजवायचं, एकदम पातळ आपल्याला थर हवा आहे म्हणून। आणि त्या मैद्याच्या पाण्यामध्ये डुबवून आपल्याला ते ब्रेड क्रम्समध्ये फिरवून घ्यायचं आहे। हे असे सगळे बॉल आता हाताने करत होते, म्हटलं चला चम्मचने पण करून बघूया, पण चम्मचने पण मला काही जमलं नाही, मला हातानेच करायची सवय आहे। आणि म्हणतात ना, हाताने बनवलेल्या पदार्थामध्ये हाताचा पण स्वाद येतो, म्हणून मी हाताने बनवत होते। आणि असे मी सगळे चीज बॉल्स तयार करून घेतले आणि हे चीज बॉल तयार करून मी परत हाताने त्याला असं फिरवून घेतलं आणि नंतर मी ते अर्धा तास डीप फ्रीझरमध्ये ठेवले सेट व्हायला। आणि डीप फ्रीझरमधून ठेवल्यावर काढून मग मी ते काढले तेव्हा बघा वाफ निघत होती, कारण ते अगदी थंड होतं। आणि मग मी ते एका मीडियम आचच्या तेलावर ते तळून घेतले। त्याआधी मी मंचुरियनही बनवत होते, त्यामुळे तुम्हाला प्लेटमध्ये मंचुरियनची एक बॅच तळलेली आहे। यानंतर मी अजून मंचुरियन तळले आहे, त्या मंचुरियनची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण त्या मंचुरियनच्या मधातच हे बॉल बनले आहेत, म्हणून मग मी हे बॉल पण आपल्याला हे असे मंद आचेवर छान आपल्याला तळून घ्यायचे। आणि हे एकदम असे नाजूक असे काही नसतात गुलाबजामुनसारखे की हलवू नका वगैरे, कारण आपण त्याला मैद्याचं कोटिंग दिलं आहे, ब्रेड क्रम्सचं कोटिंग दिलं आहे, बटाटा आहे, त्याच्यामुळे हे फुटत वगैरे नाही। तरी आपण सावकाश असे छान असे गरम गरम तळून घ्यायचे। आणि आपले हे असे गरमागरम वरून क्रिस्पी आणि आतून एकदम असं चीजी हे असे यम्मी चीज बॉल तयार झाले। आणि खरं सांगते, खरंच खूप अफलातून झाले होते चवीला। तर तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। वाव, गरमागरम चीज बॉल